कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा। चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की किंमत मोजावी लागते, तर चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही। अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। आईबापाच्या आणि चुलत्याच्या कृपेनं बरंच चांगलं चाललंय आमचं। जाहीर सभेत बोलताना अजित पवारांचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना सूचक विधान। वित्त विभागाच्याही फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फाईल्सबाबत समान अधिकार देत मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा। बीडमध्ये विनाअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची अजित पवारांसमोर घोषणाबाजी। संतप्त शिक्षकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवला। त्र्यंबकेश्वरमध्ये चारा विकणाऱ्या महिलांकडनं भाविकांची भर दिवसा लूट। एका जुडीऐवजी जबरदस्तीनं 20 जुड्या देत पर्यटकांवरती दादागिरी करत लूट करत असल्याचा प्रकार उघड। बातमीनंतर पोलिसांचं कारवाईचं आश्वासन। पुणे शहरात पुन्हा कोयता गँगची दहशत। येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक घरांवरती कोयत्यानं वार। परिसरात भीतीचं वातावरण। चिपळूण गुहागर महामार्गाजवळ बेकायदा उत्खनन। महसूल खात्याचं मात्र सपशेल दुर्लक्ष। नागरिकांमध्ये संतापाची लाट। हे विधेयकाचा आणि तेही वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाचा विषय। आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे। लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहामध्ये मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू लोकसभेमध्ये हे विधेयक मांडतील। त्यावर दुपारी 12 पासून किमान 8 तास चर्चा होईल असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलंय। मात्र विरोधकांनी यावर 12 तासांची चर्चा करण्याची मागणी केलेली आहे। इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी बैठक घेऊन वक्फ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केलेली आहे। भाजपनं अनेक पक्षांनी आपल्या खासदारांकरता व्हीप जारी केलाय। संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळते वेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतली भूमिका काय हे महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत सुद्धा उत्सुकता आहे। लोकसभेमध्ये एकूण 542 खासदार आहेत आणि एनडीएचे 293 खासदार आहेत। तर लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं सुद्धा जाणार आणि किमान 8 तास या विधेयकावर चर्चा होईल। तर कोण विरोधात या भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कोण म्हणजे कुठले पक्ष या विधेयकाविरोधात भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। हे वक्फ विधेयक आहे। उबाठाने अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे की यात हिंदुत्वाचा काही मुद्दा नाही, पण आम्ही या विधेयकाला विरोध करणार आहोत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सुद्धा असं समजतंय की ते देखील म्हणजे तो पक्ष देखील लोकसभेमध्ये या विधेयकाला विरोध करणार आहे। आता नेमकं लोकसभेमध्ये जेव्हा यावर चर्चा होते तेव्हा काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेकरता एनडीएला 4 तास 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय। एनडीएमधील मित्रपक्षांना चर्चेकरता फक्त 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय। 4 तास सभागृहामध्ये भाजपचे खासदार बोलणार। भाजपचे 7 खासदार लोकसभेमध्ये बोलणार आहेत। भाजपकडून जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे लोकसभेमध्ये बोलणार आहेत। विधेयकाच्या चर्चेकरता एनडीएला 4 तास 40 मिनिटं दिली गेलेली आहेत आणि एनडीएतील मित्र पक्षांना चर्चेकरता 40 मिनिटं दिली गेलेली आहेत। यामध्ये भाजपचे 7 खासदार आज लोकसभेमध्ये या 4 तास 40 मिनिटांच्या वेळेमध्ये बोलतील, आपली भूमिका मांडतील, वक्फ विधेयकासंदर्भात आपलं म्हणणं एनडीएचं म्हणणं मांडतील। वक्फ सुधारणा विधेयकाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असणार आहे। इंडिया आघाडीच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मतदान करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेमध्ये खासदार निलेश लंके आणि राज्यसभेमध्ये खासदार फौजिया खान आपली बाजू मांडतील, पक्षाची बाजू मांडतील। दरम्यान काल नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महत्त्वाची बैठक बोलावलेली होती। या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले असल्याची माहिती मिळते आहे।
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेमध्ये उबाठा शिवसेना सुद्धा विरोध करणार आहे असं कळतंय. या विधेयकाचा हिंदुत्वाशी काही संबंध नाहीये असं उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दंगल होऊन दुफळी माजावी अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. आमची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मान्य केली असून ती आमच्या खासदारांना सांगितल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. वक्फ बोर्डाच्या जमिनी उद्योगपतींना देण्याकरता हे विधेयक आणलं जात आहे असा आरोप संजय राऊतांचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पेल देत फिरतो या देशात. आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे. वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला. देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी. आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय. त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी. वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये मांडलं जाईल. यावेळी लोकसभेमध्ये गदारोळ घालण्याची शक्यता आहे, विरोधक गदारोळ घालण्याची शक्यता आहे. तर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत उबाठाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे उबाठाच्या भूमिकेबाबत सस्पेन्स वाढलेला आहे. वक्फ विधेयकाबाबत आम्ही सभागृहातच आमची भूमिका मांडू असं ते म्हणालेत. उबाठा खासदार संजय राऊतांनी असं म्हटल्यावर मात्र संभ्रम निर्माण झाला. शिवसेना विधेयकाच्या बाजूने मतदान करणार की विरोधात मतदान करणार याची उत्सुकता ताणून राहील. संजय राऊत असं म्हणाले की वक्फ विधेयकाबाबत आम्ही सभागृहातच आमची भूमिका स्पष्ट करू, आत्ता पत्रकारांसमोर ती मांडणार नाही. संजय राऊतांनी ही भूमिका मांडल्यामुळे सस्पेन्स शिवसेना उबाठाबाबत कायम आहे. काय पोटात ठेवला होईल ना. भूमिका ही फ्लोअरवरती सभागृहात मंजूर सांगायची असते, मीडियासमोर नाही. भूमिका झालेली आहे आमची. पण एक दोन मुद्दे कोणते ज्याला विरोध माझी भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही मान्य केलेली आहे सगळ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांनी ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे. पण ही मीडियासमोर सांगायची भूमिका नाही ना या क्षणी. जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना. अजिबात नाही. आम्ही पळपुटे नाही. जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे ती स्वीकारली. एनडीएतील तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जदयू काय भूमिका घेतो हे बघणं महत्त्वाचं आहे. आता चंद्राबाबू नायडूंनी एका अटीवर भाजपला या विधेयकासाठी पाठिंबा दिल्याची बातमी येते. विधेयकामध्ये त्यांनी एक सुधारणा करण्याची मागणी चंद्राबाबू नायडूंनी केलेली आहे. त्या अटीवर हा पाठिंबा चंद्राबाबू नायडू एनडीएला देतील असं ते म्हणालेत. राज्यांमधील वक्फ बोर्डांमध्ये बिगर मुस्लिम सदस्याच्या समावेशाबाबत चंद्राबाबूंच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे. वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम सदस्याचा समावेश करण्याचा निर्णय हा त्या राज्यावरच सोपवला जावा अशी मागणी तेलुगू देसमनं घेतली आहे. या व्यतिरिक्त पक्षाकडून या विधेयकातील इतर सगळ्या सुधारणांना पाठिंबा दिला जाईल असंही सांगण्यात आलं. पुढची बातमी राहुल गांधींची वक्फ विधेयकासंदर्भात भूमिका काय या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. वक्फ विधेयकाविरोधात विरोधकांची एकजूट वाढत चाललेली बघायला मिळते. वक्फ विधेयक संविधानाच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटलेला आहे. विधेयकाच्या विरोधात मतदान करणार अशी भूमिका त्यांची समोर येते आहे. राहुल गांधींची वक्फ विधेयकासंदर्भातली भूमिका सुद्धा अजून पूर्णपणे स्पष्ट व्हायची, पण ती विरोधातलीच आहे.
वक्फ विधेयकाविरोधात विरोधकांची एकजूट बघायला मिळते आणि राहुल गांधी ही या सगळ्याचं नेतृत्व करतायत. संविधानाच्या विरोधात विरोधी पक्ष आहे आणि विधेयकाच्या विरोधात मतदान करणार आहे असं राहुल गांधी स्पष्ट करताना दिसत आहेत. वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज देशात अलर्ट देण्यात आलाय. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आलाय. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. लोकसभेमध्ये 12 वाजता हे विधेयक मांडलं जाईल. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवायची, ड्रोनद्वारे नजर ठेवायची. काही महत्त्वाची संवेदनशील ठिकाणं आहेत तिथे अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस सज्ज आहेत. उपमुख्यमंत्री